दिल्लीतल्या राजकारणात एखाद्या नेत्याविषयी चर्चा सुरू झाली तर त्यामागे काही ना काही कारण हे असतंच। पण जेव्हा एखाद्या नेत्याच्या कामापेक्षा त्याच्या विरोधात अचानक वातावरण तयार होऊ लागलं तर तेव्हा प्रश्न पडतो, हा केवळ योगायोग असतो की त्यामागे एखादं मोठं राजकीय गणित दडलेलं असतं। सध्या अशी चर्चा सुरू आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत। गेली अनेक वर्ष रस्ते विकास, एक्सप्रेसवे, इन्फ्रास्ट्रक्चरमुळे देशभर चर्चेत असलेले गडकरी अचानक इथेनॉलच्या वादाच्या केंद्रस्थानी कसे आले? मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्यावर टीकेचा भडीमार का वाढला? हा केवळ धोरणांवरचा वाद आहे की भाजपच्या अंतर्गत राजकारणात काही मोठं शिस्त आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडकरींचं पक्षातील राजकीय वजन खरंच कमी होत चाललं आहे की कमी केलं जात आहे? आज या सगळ्या प्रश्नांचा राजकीय दृष्टिकोनातून सविस्तर मागोवा आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचे काय महाराष्ट्र। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतीय जनता पक्षातलं असं नाव ज्यांच्याबद्दल विरोधकही अनेकदा उघडपणे चांगलं बोलताना दिसतात, कारण त्यांची ओळख ही केवळ राजकारणी म्हणून नाहीये तर काम करणारा मंत्री अशी तयार झाली आहे। गेल्या 12 वर्षात देशभर उभारले गेलेले महामार्ग, एक्सप्रेसवे, बोगदे, पूल आणि वाहतूक क्षेत्रातील मोठे प्रकल्प यामुळे गडकरी यांची प्रतिमा एका कार्यक्षम मंत्र्याची बनली आहे। अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं स्वतःच्या कामगिरीचा उल्लेख करताना पायाभूत सुविधांमधील विकास हा मोठा मुद्दा बनवला आहे आणि त्यामध्ये गडकरी यांच्या मंत्रालयाचं योगदान सातत्याने पुढे करण्यात आले। पण राजकारणात एक गोष्ट कायम असते, तुमचं काम कितीही चांगलं असलं तरी तुमचं राजकीय स्थान कायम राहीलच ही शाश्वती नसते। कारण राजकारणात केवळ लोकप्रियता पुरेसी नसते, पक्षातील अंतर्गत समीकरणं, नेतृत्वाचा विश्वास, बदलत जाणाऱ्या प्राधान्यक्रमाचा परिणाम आणि सत्तेतील संतुलन या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात। त्यामुळे आज जेव्हा नितीन गडकरी यांच्या संदर्भात विविध चर्चा सुरू आहेत तेव्हा फक्त एका मंत्र्याबद्दल नसून भाजपच्या अंतर्गत राजकीय घडामोडींविषयी सुद्धा त्या आहेत। यामागचं पहिलं कारण म्हणजे इथेनॉलचा वाद। प्रत्यक्षात पाहिलं तर इथेनॉल हा विषय काही नवीन नाहीये। गेल्या 1.5 दशकांपासून नितीन गडकरी सातत्याने इथेनॉलचा पुरस्कार करत आले आहेत। भारताचं परदेशातून होणारं इंधनावरील अवलंबित्व कमी व्हावं, शेतकऱ्यांना ऊस आणि इतर पिकांपासून अतिरिक्त उत्पन्न मिळावं, पर्यावरणपूरक इंधनाला चालना मिळावी आणि देशाचा आयात खर्च कमी व्हावा या उद्देशानं त्यांनी अनेकदा इथेनॉल मिश्रित इंधनाचं समर्थन केलं आहे। नंतर सरकारनंही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं धोरण स्वीकारलं। म्हणजे हा निर्णय एखाद्या एकट्या मंत्र्याचा नव्हता तर सरकारच्या धोरणाचाही भाग होता। पण प्रश्न असा निर्माण होतो की जर हा विषय इतकी वर्ष चर्चेत होता तर त्यावर एवढा मोठा वाद आत्ताच का निर्माण झाला? ग्राहकांचं नुकसान होतं किंवा या धोरणाचे दुष्परिणाम आहेत अशा प्रकारचे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। दुसरीकडे इंधन क्षेत्रातील काही तज्ज्ञ मात्र हे दावे फेटाळून लावताना दिसत आहेत। त्यांनी सांगितलं की योग्य मानांकनानुसार तयार केलेलं इथेनॉल मिश्रित इंधन वापरल्यास अशा प्रकारचं सर्वसाधारण होत असल्याचे ठोस पुरावे अजून तरी उपलब्ध नाहीत। त्यामुळे हा वाद केवळ तांत्रिक राहिला नाहीये तर त्याला राजकीय रंगही चढला। याच काळात आणखी एक चर्चा वेगानं पुढे आली आणि ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात काही काळापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांबद्दल बोललं जात आहे। कोणाला नवीन जबाबदारी मिळेल, कोणाचं खातं बदलेल आणि कोणाची भूमिका बदलू शकते अशा चर्चांना वेग आलाय। अशा वेळी गडकरी यांच्यावर अचानक वाढलेली टीका अनेकांच्या नजरेत भरली आहे। त्यामुळे काही राजकीय विश्लेषकांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध आहे का? अर्थात याबाबत कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही, पण राजकीय वर्तुळात अशी चर्चा नक्की आहे की गडकरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर काढणं कठीण आहे, कारण त्यांनी सांभाळलेलं रस्ते आणि महामार्ग मंत्रालय हे मोदी सरकारच्या सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मंत्रालयांपैकी एक आहे। यामुळे जर काही बदल झाला तर तो मंत्रालयांच्या स्वरूपात होऊ शकतो अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करतात। म्हणजे फक्त प्रश्न मंत्रिपदाचा नाहीये तर खात्याच्या महत्त्वाचा आहे। यामध्ये आणखी एक राजकीय पैलू लक्षात घेण्यासारखा आहे। नितीन गडकरी फक्त रस्ते मंत्रालयाचे नाही तर MSME, जलसंपदा, बंदरे आणि जलमार्ग अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही त्यांनी यापूर्वी सांभाळलेली आहे। त्यामुळे प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली। अशा नेत्याबाबत जर खाते बदलण्याची चर्चा सुरू झाली तर त्याकडे केवळ प्रशासकीय बदल म्हणून पाहिलं जात नाही तर त्यातून पक्षातील बदलत्या शक्ती संतुलनाचाही अर्थ काढला जातो। इथे आणखी एक गोष्ट समजून घ्यायला हवी,
2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरही अनेक सर्वेक्षणांमध्ये किंवा सार्वजनिक चर्चांमध्येही मोदींनंतर भाजपमध्ये लोकप्रिय चेहरा कोण असा प्रश्न विचारला गेला, तेव्हा नितीन गडकरी यांचं नाव अनेकदा पुढे आलं। किंबहुना त्यांनी स्वतः कधीही अशा प्रकारचा दावा केलेला नाही, मात्र त्यांची लोकप्रियता, लोकप्रिय प्रतिमा आणि कामाची शैली यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत राहील। परिणामी राजकारणात अशा चर्चाही कधी कधी अंतर्गत समीकरणांवर परिणाम करतात, कारण प्रत्येक मोठ्या पक्षामध्ये अनेक प्रभावी चेहरे असतात आणि त्या चेहऱ्याभोवती राजकीय चर्चा देखील तयार होत असते। या संदर्भात महाराष्ट्र विरुद्ध गुजरात या राजकीय प्रतिनिधित्वाचाही मुद्दा काही विश्लेषणांमध्ये मांडला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातमधून राष्ट्रीय नेतृत्वात आलेले चेहरे आहेत। दुसरीकडे महाराष्ट्रातून नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक ओळख असलेले भाजपचे नेते मानले जातात। त्यामुळे भविष्यात पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वात चर्चा झाली तर अमित शहा यांच्यासोबत गडकरी यांचं नावही काही राजकीय वर्तुळात घेतलं जातं। अशा परिस्थितीत गडकरींची राजकीय ताकद, त्यांचं संघटनातील स्थान आणि त्यांची स्वतंत्र प्रतिमा यांची चर्चा अधिक होते। काही निरीक्षकांचं मत आहे की जर भविष्यात महाराष्ट्रातील एखादा नेता राष्ट्रीय पातळीवर आणखी मोठ्या भूमिकेत पोहोचला तर त्याचा राजकीय आणि प्रशासकीय फायदा महाराष्ट्राला मिळू शकतो आणि इथेच गडकरी यांचे पंख छाटले का जाऊ शकतात या शक्यतेला वाव मिळतो। म्हणजे पाणी कुठं मुरतंय तर ते इथे मुरतंय। 2029 ची निवडणूक ही थोडक्यात या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे। ही मोदी यांची शेवटची टर्म मानली जात आहे। त्यानंतर पंतप्रधान पदासाठी भाजपमध्ये प्रभावी चेहरे कोण आहेत तर अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी। केंद्रात संख्या कुठल्या पक्षाची जास्त आहे तर गुजरात आणि उत्तर प्रदेशचं वजन हे महाराष्ट्रापेक्षा जरा जास्त आहे। किंबहुना अमित शहा यांची महत्वाकांक्षा ही लपलेली नाही। अशा परिस्थितीत नितीन गडकरी हे या शर्यतीतून बाहेर व्हावे हा देखील प्रयत्न असू शकतो, कारण शेवटी हे राजकारण आहे। दरम्यान या संपूर्ण चर्चेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे भाजपमधील अंतर्गत राजकारण। कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय पक्षात वेगवेगळ्या मतांचे, वेगवेगळ्या शैलीने काम करणारे नेते हे असतात। भाजपही त्याला अपवाद नाही। मात्र या पक्षाची एक खासियत म्हणजे अंतर्गत मतभेद सार्वजनिकरित्या फारसे समोर येत नाहीत। त्यामुळे एखाद्या नेत्याबाबत अचानक सकारात्मक किंवा मग नकारात्मक चर्चा सुरू झाली तर त्याकडे राजकीय विश्लेषक बारकाईने पाहू शकतात। याच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही संदर्भ चर्चेत येतो। नितीन गडकरी हे नागपूरचे मोठे नेते आहेत आणि नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे। त्यामुळे गडकरी आणि संघ यांचे संबंध कायम चर्चेत राहिले आहेत। मात्र याचा अर्थ असा नाहीये की संघ कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं किंवा कोणाला बाजूला करायचं हे निर्णय घेतो। भाजप आणि संघ यांच्यात वैचारिक संबंध असले तरी सरकारमधील निर्णय प्रक्रिया ही वेगळी असते। मात्र हेही तितकंच खरं आहे की नितीन गडकरी यांचं व्यक्तिमत्व अनेक बाबतीत वेगळं मानलं जातं। ते अनेकदा विरोधी पक्षाच्या नेत्यांशीही मोकळेपणाने संवाद साधताना दिसतात। संसदेतही त्यांच्या कामाचं कौतुक हे विरोधी बाकावरून झालेलं आपण पाहिलं आहे। काही वेळा त्यांनी स्वतःच्या सरकारच्या धोरणांवरही सूचक भाष्य केलं आहे। त्यामुळे ते पक्षातील इतर नेत्यांपेक्षा स्वतंत्र प्रतिमा असलेले नेते म्हणून ओळखले जातात। अशा नेत्यांभोवती राजकीय चर्चा निर्माण होणं ही नवीन गोष्ट नाहीये। आता प्रश्न येतो तो मंत्रिमंडळ विस्ताराचा। जर भविष्यात विस्तार झाला तर गडकरी यांचं काय होईल याचं उत्तर आज कोणाकडेही निश्चित नाही। काही विश्लेषकांचं मत आहे की त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला सरकार बाहेर ठेवणं अवघड आहे, तर काहींचं म्हणणं आहे की अनेक वर्ष एकाच खात्याची जबाबदारी सांभाळल्यानंतर बदल हा होऊ शकतो। मात्र हे दोन्ही केवळ राजकीय अंदाज आहे। अधिकृत निर्णय झाल्यानंतरच त्याचं खरं चित्र स्पष्ट होईल। पण इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इमेज पॉलिटिक्स। एखाद्या नेत्याला थेट लक्ष करण्याआधी त्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, असं अनेकदा राजकारणात पाहायला मिळतं। विरोधक असो किंवा पक्षांतर्गत मतभेद असो, सोशल मीडिया, राजकीय चर्चा आणि सार्वजनिक धारणा यांचा वापर करून वातावरण तयार केलं जातं। त्यामुळे काही राजकीय वर्तुळात असा सवाल उपस्थित केला जातोय की इथेनॉलचा मुद्दा हा केवळ धोरणावरील वाद आहे की त्यामागे प्रतिमा कमकुवत करण्याचाही प्रयत्न आहे। अर्थात याबाबत कोणताही ठोस पुरावा हा समोर आलेला नाही आणि त्यामुळे अशा चर्चांकडे सावधपणे पाहणं आवश्यक आहे। दुसरीकडे गडकरी यांच्या समर्थकांचं म्हणणं वेगळं आहे। त्यांच्या मते इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ मिळाली, साखर उद्योगाला चालना मिळाली आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मदत मिळाली।
त्यामुळे एका धोरणावरील अडचणी असतील तर त्यावर वैज्ञानिक आणि तांत्रिक पातळीवर चर्चा व्हायला हवी. त्या निमित्तानं केवळ एका नेत्याला जबाबदार धरणं योग्य नाहीये, कारण इथेनॉल मिश्रणाचा निर्णय हा केंद्र सरकारच्या एकत्रित धोरणाचा भाग होता. म्हणूनच आजचा खरा प्रश्न हा नाही की नितीन गडकरी यांच्यावर टीका का होते. प्रश्न हा आहे की या सगळ्या चर्चांमुळे भाजपमध्ये काही मोठे बदल होणार आहेत का? मंत्रिमंडळ विस्तार झाला तर गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते आणि महामार्ग मंत्रालयच राहील का, की त्यांना वेगळी जबाबदारी दिली जाईल? आणि जर काहीही बदल झाला नाही तर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या चर्चांचा अर्थ काय होता? राजकारणात अनेकदा अंतिम निर्णय होईपर्यंत वेगवेगळ्या अफवा आणि दावे प्रतिदावे समोर येत असतात. काही चर्चा खऱ्या ठरतात तर काही काळाच्या ओघात आपोआप संपून जातात. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या बाबतीतही निष्कर्ष काढण्याची घाई करणं योग्य ठरणार नाही. मात्र एवढं निश्चित आहे की दिल्लीत त्यांच्या नावाभोवती तयार झालेलं राजकीय वर्तुळ आगामी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत तरी कायम चर्चेत राहणार आहे. तर सध्या नितीन गडकरी यांच्या राजकीय भविष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहे, पण चर्चा आणि वास्तव यामध्ये नेहमीच फरक असतो. या चर्चांचा शेवट गडकरींचं राजकीय महत्त्व आणखी वाढण्यात होईल की त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काही मोठा बदल होईल, याचं उत्तर येणारा काळच देईल. आणि त्यामुळे दिल्लीतल्या या घडामोडींवर केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? गडकरींना साईडलाईन केलं जातंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.